लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, खूप मोठी खुशखबर आलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा जो GR होता तो आलेला आहे काल रात्रीच। आणि खूप दिवस झाले लाडकी बहीण योजने रिलेटेड कोणतीही अपडेट नव्हती, पण काल रात्री एक नवीन GR आलेला आहे। तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि GR मध्ये काय आहे ते सुद्धा सांगणार आहे। कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। आणि ज्या महिलांची अजूनसुद्धा KYC झालेली नाही आहे त्या महिलांनी ह्या महिन्याची 31 तारीखपर्यंत KYC करून घ्यावी, त्यानंतरच त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत एक GR आलेला आहे। आणि जो GR आहे तो 8 तारखेलाच आलेला आहे। आज आहे 9 तारीख, तर तुम्हाला लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आता ह्या GR मध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। आपल्याला मेन मुद्दा आहे तोच वाचायचा आहे। आणि कोणाला पूर्ण GR वाचायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। वित्त विभागाचा संदर्भ दिनांक 7/4/2025 रोजी परिपत्रक सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाचे कार्य प्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यता अनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थींना नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यात 31 अनुदान या महिन्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त रक्कम महिला व बालविकास विभाग या अर्थसंकल्पात निधी वितरण प्रणालीवर विस्तारित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर आता जो हप्ता आहे 17वा, तो हप्ता जे आहे त्याचे GR आलेला आहे। आणि त्यामध्ये 2 कोटीपेक्षाही जास्त रक्कम वाटप प्रक्रियामध्ये सरकार प्रदान करत आहे। म्हणजे GR पास झालेला आहे। आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर आता ज्या महिलांनी अजूनसुद्धा लाडक्या बहिणींनो तुम्ही KYC केली नसेल तर करून घ्या, कारण 31 डिसेंबर लास्ट तारीख दिलेली आहे। आणि ह्या तारखेच्या आत ज्या महिलांनी KYC केली त्यांनाच पैसे मिळणार आहे। ज्यांनी KYC केली नाही त्यांना रक्कम मिळणार नाही। आता किती पैसे जमा होणार, तर तुम्हाला फक्त आता नोव्हेंबरचाच हप्ता जमा होणार आहे। आणि जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करत राहा।